शेतीच्या निगडीत प्रश्न आहे. माझं तर माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा देण्यापेक्षा माझं तर असं मत आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी एक गाय सांभाळली पाहिजे. कारण गोमाता ही सर्वांची माता आहे. माते समान आपण गोमातेला मानलं पाहिजे. ॲक्च्युली या गोमातेच्या आशीर्वादानं जो काही आजच्या काळामध्ये जे काही थोडं बहुत दिसतं आपल्याला, ते सगळं या गौमातेच्या आशीर्वादाने. मला सांगा, आता काही लोकांनी आता याच्यासाठी लक्ष दिलं नाही, मुलीचं आवर्षण केलं. आज बऱ्याचशा मुलांना मुली मिळत नाही. त्याचं कारण म्हणून मला आपल्याला माझ्या वाढदिवसानिमित्त एकच आव्हान करायचं प्रत्येक शेतकऱ्याला की बाबा, एक गोमाता प्रत्येकाने सांभाळणं गरजेचे आहे. गोमाता ही तुमचं खात काहीच नाही. प्रत्येकाने जर स्वतःच्या शेतावर जाऊन एक गोमाता जर पाळली, त्या गोमातेपासून होणारं जे उत्पन्न आहे, त्या उत्पन्नाचं जे सेंद्रिय शेतीवर आपण जर स्वतःचे घरगुती माळवं केलं, तर त्या माळव्यापाशी आपल्या किडनीवर सूज येणं, लिव्हर खराब होणं, फुफ्फुस खराब होणं, जे काही आरोग्यावर अपाय होऊ राहिले, हे सर्व या रसायन खताने होऊ राहिले. आणि एवढ्या रसायन खताच्या जोराने आपलं शरीर खराब व्हायला लागलं. म्हणून माझं सर्व शेतकरी बांधवांना प्रत्येकाला आव्हान आहे की आपण माझ्या वाढदिवसानिमित्त कमीत कमी 100 लोकांनी तरी प्रत्येकाने एक गाय घेतली पाहिजे. कारण गाय ही माते समान आहे. जर गायीपासून पुढं काही समाजाचा कुठला प्रश्न येत नाही, मी काही कुठल्या धर्मावर आधारित किंवा धर्मामुळं बोलतो अशातला भाग नाही आहे. कारण ही माऊली जर जगली तर या माऊलीपासून आपल्याला हिच्या शेणापासून उत्पन्न होतं. ही वेस्टेज साऱ्यावर जगती, हिच्यापासून जन्माला आलेले आपली शेती करतात. हिच्या शेणापासून आपण जर अन्न खाल्लं त्याच्यामुळे आपलं शरीर खराब होत नाही. म्हणून माझं जाहीर आव्हान आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं एक गोमाता पाळली पाहिजे. आणि या गव्हर्नमेंटनी जे गौमातेच्याबद्दल अभियान राबवतात, ज्या अभियानामुळं गाईचा प्रसार होणं चालू आहे. बरेचसे लोक आमच्यासारखे गौशाळा जवळजवळ जालना जिल्ह्यामध्ये आता 23 गौशाळा आहे. प्रत्येक गौशाळेमध्ये कमीत कमी 100-125 गायी आहेत. तर माझं असं मत आहे की या 100-125 गायीला आम्ही एकटे माणसं अन्न पुरवू शकतो. दाते खूप आहेत, दातेची याला आवश्यकता नाही. कारण ही माता सर्व काही जे खाती ती वेस्टेज खाती, आपल्या घरचं कुठलाही काही खात नाही. आणि आपल्याला पूर्णपणे तिच्यापासून होणारा जो फायदा आहे, तिच्या शेणापासून फायदा होतो, तिच्या चमड्याचा फायदा होतो, तिच्या शेणाचा जो फायदा होतो, त्या शेणाचं अन्न जर आपण खाल्लं तर पूर्वीच्या लोकांचं, जे पूर्वीचे शेतकरी होते, एक गौमाता आणि 2 बैल पाळत होते, त्या शेतकऱ्याचं आयुष्य, ज्या शेणखतावर सेंद्रिय खतावर जो माणूस अन्न खात होता, त्याचं आयुष्य 110 वर्षे 100 वर्षे त्याचं आयुष्य वाढत होतं. आणि हे जेव्हापासून सेंद्रिय शेती ही कमी झाली आणि शेतकरी गौमाता पाळत नाही, अशा लोकांचं आता आयुष्यसुद्धा 40, 50, 60 मध्ये लोक जे मरायला लागले, आयुष्य जे लोकांचं कमी झालं, ते आपल्याला आयुष्यसुद्धा या गौमातेची सेवा केल्याच्या नंतर वाढतंय. आता माझं स्वतःचं वय 62 वर्ष आहे, तरी पण मी या 24 गौमाताचं दूध अवघ्या अर्ध्या घंट्यामध्ये 24 गौमाताचं दूध काढतो. तर मला जे बळ मिळतंय, जे बळ आहे, ते सर्व ह्या गौमातेच्या आशीर्वादाने आहे. म्हणून माझ्या वाढदिवसानिमित्त आपले किती गाई आहे समजा आपल्या गोशाळेत? बघा, माझ्याकडं मी स्वतः ओरिजिनल गावरान देशी गाय, ज्या माझ्या या सर्व गौमाता झाल्या, ह्या फक्त 4 गायीपासून झालेल्या आहे. 4 गायीपासून आज रोजी माझ्याकडं 115 गौमाता ह्या 4 वर्षाच्या पुढील आहे. आणि जवळजवळ 25 ते 30 ते बारीक वास्त्र आणि ओळू आहेत. तर माझं सर्वांना कळकळीचं आव्हान आहे की प्रत्येकाने एक गौमाता घरापुढे ठेवली पाहिजे. एक गौमाता जर घरी ठेवली तर आपल्या आरोग्याची सुद्धा सुधारणा होऊ शकते. एवढंच बोलतो. जय भारत. बेस्ट व्हिडिओ आला बरं का, फिरता व्हिडिओ. चांगला बनला ना तसा. एवढ्या
गाई आहे यांची खाण्याची सोय म्हणजे काय काय तुम्ही हे करता त्यासाठी? माझ्या गौमातेपासून आपलं तुम्ही खाद्यपदार्थाचा प्रश्न विचारला, बरोबर आहे. जो वेस्टेज पडणारा भुस्सा आहे बरेचसे काही शेतकऱ्याकडनं आम्ही भुस्सा मागवतो, उंदरीवरनं भुस्सा घेतो. माझ्या स्वतःच्या शेतामध्ये कडब्याची व्यवस्था केलेली आहे. ते 2 एकर गवत लावलेलं आहे, ते 2 एकर गवत लावलेलं आहे. आणि याच्यापासून आम्ही दरवर्षी एक 2 वळू, 4 वळू, 5 वळू, 6 वळू, 3 ते 4 जोड्या प्रत्येक गोरगरीब शेतकऱ्याला देतो. जो शेतकरी 5 एकरच्या आतील शेतकरी अल्प उदारक आहे, अशा शेतकऱ्याला वर्षे, 2 वर्षे, 4 वर्षे वळू देतो. तो माणूस स्वतःची शेती करून त्याचे बैल बनवतो आणि ते बैल तयार झाल्याच्या नंतर मी ते बैल परत आणून दिल्याच्या नंतर आम्ही त्याची विक्री करतो, जेणेकरून या गोमातेपासून आम्हाला कुठलंही नुकसान होत नाही. म्हणून मी प्रत्येकाला आवाहन करतो की गौमाता ही सर्व काही वेस्टेज म्हणजे ज्याच्याशी आपल्याला कुठं खर्च येत नाही अशाच शेतीतल्या बांधावर, धुऱ्यावर, प्रत्येकाच्या शेतामध्ये धुरा असतो धुऱ्यावर जगती. म्हणून परत मी आवाहन करतो की गोरगरिबाची शेतीसुद्धा होऊ शकते. असे मी आत्तापर्यंत माझे आता 45 बैल जे शेतकऱ्यांना वाटप झालेले, 45 निम 20 ते 22 शेतकरी मी या दिलेल्या वळूवर, गोऱ्यावर त्यांची शेती जगती आणि ते परत आणून देतात. त्याची नंतर आम्ही आल्याच्या नंतर फक्त बैलाची विक्री करतो. त्या बैलाच्या विक्रीतून सुद्धा मला 3 ते 3.5 लाख रुपये दरवर्षी नफा होतो. तोच या गाड्याला देतो. आणि शेतामध्ये जो काही चारा आहे त्या चाऱ्यावर पूर्ण या गौमातेचा उदरनिर्वाह होतो. धन्यवाद. किडनीसारखा आजार, कॅन्सरसारखा आजार, लिव्हर, फुफ्फुस, इवन 25 आजारावर ते गोमूत्र काम करत आहे. फक्त त्याचं शुद्धीकरण करण्याची ती मशीन आणायची, शुद्धीकरण करून ते गोमूत्र आम्ही विक्रीस आणणार आहोत. हे आपल्याला हे टाकासाठी, चल 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 खाली फुटेज टाकासाठी. चला हेडलाईन चला इकडे ये. चला चला चल 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 ए चला इकडे 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 ये. चल किती वासर आहे दादा? चल. हे आता सध्या 24 गाई झालेल्या आहेत. 24. हा, हे सगळे बछडे कंपनी 24 आहे. त्याच्यामध्ये 2 वळूचं प्रमाण आहे फक्त. हा, फक्त बाकी गाईच आहे पुरे. बाकी सर्व गाव कारोडी जन्माला आलेले आहेत पूर्णच्या पूर्ण. त्यांचं आम्ही दूध कुठं काढीत नाही, दुधाचा काही उपयोग घेत नाही. हा, वासर चांगले दिसतात ना वासरं तयार. चांगले दिसले पाहिजे आणि गौमातेच्या आशीर्वादाने सगळ्या काही गोष्टी चालतात. तयार काही वासर. विषयच नाही. चल रे, ऐ राजा चल चल ऐ. ओय ओय वाढदिवस आहे. राम राम. या इकडं. 5 तारीख कोणा लग्न आहे? कुट्टी मशीन आहे. हा, ही गिरणी आणली जेणेकरून मक्काचा भरडा, कुठेतरी मुगाचा भरडा, जे काही मार्केटला स्वस्त पीक असत ते आम्ही आणतो आणि इथं त्याचा रफ भरडा करून भुसार टाकतो, जेणेकरून भुसमंग गाई चांगल्या खातात. कुट्टी करून टाकतो. आता हे मका विकत का घरी शेतामध्ये? तर विकतची मक्का आहे. मक्काला भावच काय आता? हा, मक्काला भावच नाही. जेव्हा 1800 रुपये, 1500 रुपये, 1600 रुपये मक्का मिळायला लागले, त्याच्यामुळे मक्काचा भरडा चालू केलेला आहे. सध्या जी मार्केटमध्ये जी वस्तू स्वस्त असेल त्याचा भरडा आम्ही जनावराला देतो. ज्यावेळेस सोयाबीन स्वस्त असेल त्यावेळेस सोयाबीनचं थोडं भरडा देतो. ज्यावेळेस मक्का स्वस्त असेल त्यावेळेस मक्काचा देतो. ज्यावेळेस मूग स्वस्त असेल त्यावेळेस मुगाचा देतो. ज्यावेळेस गव्हाचा भरडा स्वस्त असेल त्यावेळेस गव्हाचा देतो. आता हे किती घास आहे? शेव आता आमच्याकडं ते 1.5 एकर आहे आणि तो बाजूचा आंब्याच्या बाजूचा आहे तो 2 एकर आहे.
असं. असा 3-3.5 एकर हा गवत्या घास आहे. या गवत्या घासाचा आम्ही मधून अधून हिरवी वैरण म्हणून या गवत्या घासाची देतो. बाकी भूस, बरोबर. कडवा कुट्टी आणि विशेष म्हणजे तुम्ही बघू शकता या गावरान गाईच्या शेणावर आम्ही काल बघा हे 10 गुंठ्याचं माळवं आम्ही लावलेलं आहे. हम्म. हे माळवं सतत 12 महिने आम्ही हेच माळवं खातो. आम्ही कुठलाही कोणाची भाजीपाला बाहेरचा कधी घेत नाही. तर बघा तेवढा लसूण लावलेला आहे, एवढे कांदे लावलेले आहेत, इकडे एवढं लसूण, कांदे, ही कोथिंबीर, हे इथं मेथीची भाजी, हे सगळं घरगुती लागण्यासाठी जेवढं काही आम्हाला लागतं घरच्यासाठी निरोगी तेवढं खा. आम्ही सेंद्रिय शेतावर खातो. हम्म. पण याच्यामुळं लोकाला कुठला किडनीचा आजार, फुफ्फुसाचा आजार, लिव्हरचा आजार, डायबिटीज, शुगर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून आणि आयुष्य मानवाचं वाढावं म्हणून आम्ही हा विशेष करून तुम्ही वेळ दिला, तुमचेही धन्यवाद मानतो आणि प्रत्येकाने एक गोमाता सांभाळावी अशी विनंती करतो.